त्यानंतर बातमी आगी संदर्भातली आहे। पुण्यात सदाशिव पेठेत रमेश डाईंग या ठिकाणी टेरेसवर आग लागल्याची घटना आहे। अग्निशमन दलाकडून 4 वाहनं या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेली आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातल्या सदाशिव पेठेतली रमेश डाईंग या दुकानाला आग लागल्याची ही दृश्य। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। हा सगळा कमर्शियल एरिया असल्याचं दृश्यातून दिसतंय। पुण्यात कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना। हे दुकान कपड्याचं असल्या कारणानं आगीचा अधिक भडका उडताना दिसतोय। आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता हा सगळा परिसर काहीसा सील करण्यात आलेला आहे। या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आसपास रहिवासी इमारती सुद्धा या ठिकाणी परिसरात दिसत आहेत। त्याही लोकांना सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष खबरदारी बाळगण्यासाठी म्हणून निर्देश जारी करण्यात आलेले आहेत। बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी, तर या ठिकाणी वाहतूक सुद्धा रोखण्यात आलेली आहे। पुण्यातल्या सदाशिव पेठेत भीषण आगीची बातमी आपण या क्षणी पाहतोय। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या कपड्याच्या दुकानात कोणी काम करत होतं का? हे दुकान सुरू होतं का? कोण अडकलंय का? किती कर्मचारी आहेत? या सगळ्या विषयी मात्र अद्यापही अस्पष्टता कायम आहे। पुण्यात भीषण आग लागल्याची ही घटना सदाशिव पेठेत। ही जी इमारत आपण या क्षणी पाहतोय ही कमर्शियल इमारत दिसतीये। आसपास अनेक कार्यालय या इमारतीत, काही दुकानं सुद्धा विविध ब्रँडची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि त्याच इमारतीला आग लागल्याची ही घटना। टेरेसवर ही आग लागलेली आहे। ज्या ठिकाणी अर्धा जो भाग जो दिसतोय त्या ठिकाणी पत्रा सुद्धा घालण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।